तर काय विषय मित्रांनो, तर आज आहे आपल्या घनश्याम भाऊचं रिपेक्शन आणि आपण सर्व चाललो आता तिथंच. हे आहे आपली गँग पार्टी पूर्ण. आता पूर्ण माहोलमध्येच चाललो आपण आता फंक्शनमध्ये. आणि जाता जाता पडून गेली आपली जे जुनी शाळा होती, जिथं आपण 10वीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं, तिले ब्लॉगमध्ये घेतलं आणि समोर गेलो. तर भाई लोक आता चाललो आपण मयूर भाऊच्या भावाच्या रिपेक्शनमध्ये. मी प्रणव, हाय ऋषभ भाई, आणि इकडं आपली पूर्ण गँग पार्टी. आता अर्ध्याच रस्त्यात थोड्याच वेळात पोहोचून जाऊ आपण आपल्या लक्ष्मी लॉनमध्ये. तोपर्यंत पात्र आपला ब्लॉग असाच. चला भेटू आता डायरेक्ट लॉनमध्ये. दिसतच नाही नव्हे. तेच तरी अंधार आहे. तर भाई लोक आता पोचलो आता आम्ही लॉन जवळ. लाईट दिसत असून चेहऱ्यावर पडन आता. जाऊ द्या, नाही पडला. आला इथं आपला लॉन. आपली गँग तर कुठे गेली, पूर्ण गायब झाले. राहिलो आता आम्ही तिघस, ऋषभ भाई, आर्यन भाई, आणि तिकडे आहे आपला उज्ज्वल. बाकी 5-6 जण माहीत नाही कुठे गेले. तर म्हणजे कोणते रस्ते चेंज झाले, वेगवेगळ्या रस्त्यानं आलो. तर आता भेटू लॉनच्या अंदर. कसं काय होते प्रोग्राम आजच्या, तर पाहू. तर इथे एंट्री गेटवरच एवढं खतरनाक डेकोरेशन केलं होतं की भाई पुरं गजबच. एंट्री गेटच एवढं जबरदस्त आहे, तर समजा प्रोग्राम किती जबरदस्त होणार. तर चला मग स्वतः जाऊन बघून घेऊ प्रोग्राम. तर भाई लोक इथं आपण बराबर टायमावर प्रोग्राममध्ये पोहोचून गेलो होतो. डान्स वगैरे बघून आपण येऊन गेलो जेवण करायला. तर जेवण करण्याच्या बाबतीत तुमचा भाऊ कधी मागं राहत नाही, तर आपल्या पूर्ण गँगसोबत आपण बसून गेलो जेवण करायला. तर जेवण झाल्यानंतर आपण शूट केला आपल्या काका काकूच्या कपल डान्स. तर तुम्हाला कपल डान्स कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. कपल डान्स झाल्यानंतर इथं पूर्ण फॅमिली डान्समध्ये इन्वॉल्व्ह होऊन जाते. तर अशा प्रकारे कार्यक्रम आपला उत्साहात आणि आनंदामध्ये साजरा होत होता. तर इथं सर्व व्यवस्थित सुरू होतं, पण आपल्याला इथं कळून जाते की आपल्या काकूचा जो मोबाईल आहे डान्स करता वेळेस खाली पडून गेला. आणि त्यासाठी मग आम्ही सर्व मित्र बाहेर येऊन गेलो आणि जो व्यक्ती मोबाईल उचलताना दिसला होता त्याला थांबवलं. तर तो तिथं मान्य नाही करत होता की मोबाईल त्यानेच घेतला बा म्हणून. मग होऊन जाते. विषय बहुत खतरनाक झाला. मोबाईल गायब झाला आपल्या काकूच्या. आता काही आपला ट्रॅक होऊ शकत नाही, आपण काही करू नाही शकत. आता काही करू नाही शकत आपण. होतं म्हणजे टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये वगैरे हवं नाही. बहुत अफसोस आहे या गोष्टीचा. म्हणजे कोणी सापडला पण नाही, असं दिसलंय नाही आम्हाला उचलताना वगैरे. भोजाबाई काही म्हणण्याचं आहे तुमचं? काहीच नाही भाऊ, आपल्याला काहीच नाही म्हणायचं आहे. अच्छा, ठीक आहे. म्हणून म्हणतो कुठं लग्न वगैरे गेले तर थोडंसं मोबाईल जपून वापरा, जेणेकरून चोरी व्हायची संभावना कमी होईल. चला भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. ऋषभ भाऊ काहीतरी बोलता, ऐकून घ्या. कंप्लेंट टाका लागणार आता भाऊ. हां, गेला आहे तर
भेटन तर नाही आता कंप्लेंटचाच आखरी उपाय आहे. आता पाहू भेटला भेटला तर ठीक, ठीक, नाही तर मग तो सापडला तर बघ. बस विषय मोकळा होऊन जाईल. ठीक आहे, मग भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. रात्रीचे वगैरे वाजले आता 11:30. आता जातो घरी. घरी जातले वाजते 12. तर 12च्या आत आपण पोहोचून जातो घरी. ओके, बाय बाय. तर जाता जाता आपल्या गावच्या नाईटचा व्ह्यू पण बघून घ्या. आज आपण पहिल्यांदा आपल्या गावामध्ये 12 वाजता नाईट आऊट करत आहोत, फर्स्ट टाईम. तर पुरा खतरनाक व्ह्यू येते नाही काय, स्ट्रीट लाईटच्या वगैरे. आणि हा आहे आपल्या गावचा बस स्टॉप, आणि याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असे पण म्हणतात. तर चला आता इथंच आपल्या व्लॉगला थांबवू. भेटू आता पुढच्या व्लॉगमध्ये. चला, बाय बाय.